नमस्कार अमरावती. अमरावतीतील चपराशीनपुरा परिसरातील महानगरपालिका मराठी शाळा क्रमांक 13 येथे नवीन शैक्षणिक सत्राला उत्साहात सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मनपा शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नगरसेवक तथा अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, मनपा शिक्षणाधिकारी प्रशांत मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा खोब्रागडे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेतील स्वच्छता, सुसज्ज वर्गखोल्या आणि उपलब्ध सुविधांचे कौतुक केले. शिक्षक, पालक आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून मनपा शाळांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आधुनिक सुविधाही महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बबलू शेखावत यांनी शिक्षण ही समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. गेल्या 10 वर्षात वॉर्ड विकास निधी आणि स्वेच्छा निधीतून मनपा शाळांमध्ये डिजिटल बोर्ड, सुसज्ज वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, खेळाचे मैदान आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या विकास कामांचा सकारात्मक परिणाम मनपा शाळांमध्ये दिसून येत असून पालकांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे शाळेच्या पटसंख्येतही वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. भविष्यात चपराशीनपुरा परिसरात नवीन आणि सुसज्ज शाळा इमारत उभारण्याचा संकल्पही पुन्हा व्यक्त करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा खोब्रागडे आणि शिक्षक वृंद यांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपा शाळांमध्ये अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सर्वांना नमस्कार. आज इथे महानगरपालिकेची चपराशीपुरा येथील जी शाळा आहे, पीएमश्री शाळा, इथे आज भेट देऊन आज जे आपले नवीन बालमित्र आज शाळेमध्ये आज आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे पूर्ण शाळेमध्ये आणि संपूर्ण शाळा, संपूर्ण शिक्षक चांगली तयारी झालेली आहे. त्यामुळे या शाळेचं जे शिक्षक आहेत त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी व या विद्यार्थ्यांचं. चित्रा विठ्ठलराव खोब्रागडे, मनपा शाळा क्रमांक 13ची मुख्याध्यापिका. आज जो शाळेचा पहिला दिवस आहे तो अगदी विद्यार्थ्यासाठी वर्षभर असा चांगला जावा यासाठी आम्ही त्यांच्यासाठी उत्साहाने भरपूर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन असं आम्ही उत्साहपूर्वक वातावरणात मान्य कलेक्टर साहेब यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटप करून व फूल आणि विद्यार्थ्यांना मिठाई वाटून साजरा केलेला आहे. आणि विद्यार्थी भरपूर प्रमाणात इथे उत्साहाने त्यांनी पाठ्यपुस्तक आणि शाळेचा गणवेश स्वीकारलेला आहे आणि भरपूर उत्साहपूर्वक वातावरणात हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आज इथं मान्य नगरसेवक आज इथं मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मी आमच्या दोघांच्या हस्ते या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत आणि त्यांना गणवेश वाटप व पुस्तक वाटप हे आज इथं 13 नंबरची शाळा आणि 6 नंबरची शाळा दोन्ही शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे. आमच्या मुख्याध्यापिका चित्रा खोब्रागडे मॅडम, आमचे शिक्षणाधिकारी माननीय मेश्राम साहेब आणि इथचे सगळे शिक्षक आणि पालक यांनी सगळ्यांनी मेहनत करून या शाळेची पटसंख्या खूप चांगली आहे. आज पहिल्या दिवशी शासनाचं जे धोरण आहे की पहिल्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करा, त्यांचं व्यवस्थित स्वागत करून पुढच्या येणाऱ्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. असं का होते?